नमस्कार. महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात एक प्रचंड मोठी घडामोड घडली आहे. तर झालंय काय, सर्वोच्च न्यायालयाने एक सरळ आणि स्पष्ट आदेश दिलाय. जिथे कुठे स्थानिक निवडणुकांमध्ये आरक्षण 50% वर गेलंय तिथे निवडणुका थांबवा, विषय संपला. पुढचा आदेश येईपर्यंत काहीही होणार नाही. म्हणजे कोणताही अपवाद नाही, कोणतीही सूट नाही, थेट स्थगिती. तब्बल 22 जिल्हा परिषदा. विचार करा, महाराष्ट्रातल्या 34 पैकी 22 म्हणजे पुणे, नागपूर, नाशिक, रायगड, सोलापूर, सातारा ही सगळी मोठी नावं आहेत. अगदी विदर्भातल्या भंडारा, गोंदियापासून ते पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठ्या जिल्ह्यांपर्यंत सगळ्या निवडणुका एका फटक्यात थांबल्यात. आणि याचा अर्थ काय, तर या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये आता एक प्रकारची प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे, एक व्हॅक्यूम. पण प्रश्न हा आहे की कोर्टाला एवढा मोठा निर्णय का घ्यावा लागला? कायदा अगदी स्पष्ट सांगतो, SC, ST आणि OBC या सगळ्यांचं मिळून एकूण आरक्षण कोणत्याही परिस्थितीत 50% पुढे जायला नको. हाच तो नियम आहे ज्याचं पालन झालं नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच हा सगळा पेच निर्माण झालाय. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. राज्य सरकारने एक पर्याय सुचवला होता. त्यांनी कोर्टाला म्हटलं की आम्हाला आत्ता निवडणुका घेऊ द्या, तुमचा अंतिम निकाल काहीही लागला तरी तो आम्हाला बंधनकारक असेल. पण कोर्टाने ही विनंती सरळ फेटाळून लावली. राज्य सरकारला निवडणुका लवकरात लवकर घ्यायच्या होत्या हे स्पष्ट आहे. पण दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करायच्या मूडमध्ये नाही. त्यामुळे ही कायदेशीर कोंडी अजूनच वाढली आहे. तर 3 मुख्य गोष्टी आहेत ज्याकडे आपलं लक्ष असायला हवं. 1. सर्वोच्च न्यायालय या केसची फायनल सुनावणी कधी घेणार, कारण त्यावरच सगळं अवलंबून आहे. 2. जिल्हा परिषदांसोबत ज्या पंचायत समित्यांच्या निवडणुका थांबल्या आहेत त्याचं काय होणार. आणि 3रं आणि सर्वात महत्त्वाचं, राज्य निवडणूक आयोगाला आता हे सगळं आरक्षणाचं गणित पुन्हा मांडावं लागणार आहे. ही प्रक्रिया कशी होते हे पाहणं निर्णायक ठरेल. हे फक्त निवडणुका पुढे ढकलणं नाहीये, हा एक प्रोसिजरल शॉकवेव्ह आहे. म्हणजे काय, तर ह्या एका निर्णयाचे धक्के संपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेला बसले आहेत आणि तेही राज्यभरात. ही आकडेवारी बघा, म्हणजे परिस्थिती किती विचित्र आहे हे लक्षात येईल. 22 जिल्हा परिषदा आणि तिथल्या सगळ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका थांबल्या आहेत. पण त्याचवेळी 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये निवडणुका झालेल्या आहेत. म्हणजे विचार करा, एकाच राज्यात 2 प्रकारच्या व्यवस्था तयार झाल्यात. एकीकडे लोकांचं सरकार आणि दुसरीकडे प्रशासकीय राजवट. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे पॉवर व्हॅक्यूम, म्हणजेच सत्तेची पोकळी. या 22 जिल्ह्यांमध्ये विकासाची कामं, स्थानिक पातळीवरचे निर्णय या सगळ्यांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण हे सगळं किती काळ असं अधांतरी राहील हे आज कुणीच सांगू शकत नाही. आणि म्हणूनच एक मोठा प्रश्न मागे उरतो. स्थानिक कारभार तर थांबलाय, मग अंतिम निकाल येईपर्यंत या भागांमध्ये सत्तेचा खेळ कसा चालणार? ही जी प्रशासकीय पोकळी निर्माण झालीय ती कोण आणि कशी भरणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात प्रादेशिक राजकारणाची समीकरणं कायमची बदलून तर जाणार नाहीत ना? या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल, पण त्यावर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.